नमस्कार, मी राजश्री पाटील. मी आपल्याला चार्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं आहे ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण मापे स्टेप बाय स्टेप कशी लिहून घ्यायची ते मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, पहिला वेळ उंची घेतली. उंची आहे 13.5. छाती घेतले. छाती आहे 32. कमर 28. शोल्डर 10. हात 9. दंडगेत 9 आहे. मुंडाखोली आहे 13. पुढील गळा 7.5 आणि पाठीमागील गळा आहे 10. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप मापे एका वहीवर लिहून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे आपण कटिंग करायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये वाढवायचं कसं ते आपण कटिंग करतेवेळीच सांगणार आहे मी तुम्हाला. तर आपण लक्ष द्या. तर आपण चार्टक्स ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर उंची आहे 13.5. 13.5मध्ये 1 मिळवल्यानंतर 14.5 होतं. तर पुढे तसंच पुढेही आपल्याला 14.5वर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन मारून घ्यायची आहे. ही सरळ लाईन मारून घेतली. आता ही थोडी डार्क लाईन मारायची आपल्याला. उंचीची लाईन घेतली. आता आपल्याला छाती घ्यायची आहे. छाती 32 आहे. 32चा चौथा 8 अधिक 1.5 इंच शिलाई मारायची म्हणून 9.5. तर हे आपण 9.5वर 2-3 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे. 9.5 आणि इथंही आपल्याला ही स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता बघा, आपल्याला इथे ही उंचीची एक लाईन झाली आणि ही आपल्याला छातीचा चौथा अधिक 1.5 इंचाची रुंदीची लाईन झाली. आता गळा आपल्या 10 असल्यामुळे इथे शोल्डर आपण 5च घेणार आहे. तर इथे 5 शोल्डर घेतले. आता 32 छातीला आपण किती घ्यायचं आहे? मुंडाखोली 5.5च घ्यायचे आहे. तर इथे 5.5 शोल्डर आपण 5 घेतले आणि मुंडाखोली 5.5 घेतले आणि इथे आपण डार्क लाईन ओढून घेऊन आपण हे कॉलम करून घ्यायचं आहे. काटकोन त्रिकोण करून घ्यायचं. आता हा काटकोन त्रिकोण करून घेतला तर आपल्याला इथे क्रॉस 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. क्रॉस 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ह्या 5.5चा अर्धा आपल्याला घ्यायचा आहे. इथे 5.5चा अर्धा आणि ह्याचाही अर्धा घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला हा गोलाई काढून घ्यायची आहे. तर हे बघा, अशी आपल्याला ही गोलाई काढून घ्यायची. आता इथे गळारुंदी आपण 2च घ्यायची, कारण गळा डीप असल्यामुळे गळारुंदी इथे 2च आपल्याला पाहिजे आहे. आणि गळा उंची 10 आहे. तर 10 अधिक अर्धा इंच म्हणजे 10.5. तर इथे 10.5 घ्यायचे. इथे खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे 2.5 इंच घेतलं आणि इथे पण आपण काटकोन त्रिकोण करून घ्यायचं. तर 2पासून आपण इथे 2.5 इंचापर्यंतची ही क्रॉस लाईन मारून घ्यायची. थोडीशी डार्क करून घ्यायची आणि इथेही आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आकार द्यायचा. आकार दिला. आता इथे गळा उतार आपल्याला 1.5 इंचाचा ठेवायचा आहे आणि इथेही आपल्याला क्रॉस लाईन घ्यायची. हा गळा उतार आपला 1.5 इंचाचा झाला आहे. इथेही आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि मग आपण इथे टक्स पॉईंट केलं. टक्स पॉईंट आपला छाती 8 आहे. छातीचा चौथा 8 येतो. तर त्याचा अर्धा करायचा आपल्याला. त्याचा अर्धा म्हणजे 4 आणि इथे वरती पण आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच आलं पाहिजे. दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच क्रॉस लाईन मारून घ्यायची.
तर आपल्याला ही टक्स लाईन मारून झाल्यानंतर आपण इथे अर्धा इंच क्रॉस कटिंग करतो आहे. तर ही पण आपण क्रॉस कटिंग हे ऑप्शनमध्ये आहे, आपण करू शकताय किंवा नाही पण करू शकताय. तर आपण इथे करून घ्यायची आहे. आता हा झाला 32 साईजचा 5चा भाग झाला आहे. 32 साईजचा 5चा भाग झाला आहे. तर आपण ह्याचं कटिंग करून घेऊ. तर मी तुम्हाला परत एकदा माहिती सांगते. आपण पूर्ण उंची घेतलेली आहे, त्यामध्ये 1 मिळवलेलं आहे. पूर्ण उंचीमध्ये 1 मिळवलं आहे आणि छातीचा चौथा 32 छाती 8 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता आपलं गळा उंची जास्त असल्यामुळे इथे शोल्डर आपण 5च घेतलेला आहे. 10 इंच गळा उंची आहे, तर आपण शोल्डर 5 घेतलेला आहे आणि इथे आपल्याला 5.5 इंच मुंडा खोली ठेवायची आहे. तर आपण 28, 30 आणि 32 छातीचे जे ब्लाऊज असतात त्यांना आपण 5.5 इंचच मुंडा खोली ठेवतो आहे. तर आपण हा काटकोन त्रिकोण करून घेतला. इथून इथे 1 इंचाचा क्रॉस दिला आहे, 1 इंचाचा, आणि आपण हा आकार काढून घेतला आहे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने. आता गळा रुंदी आपण इथे 2च इंच घेतलेली आहे आणि गळा उंची आपण 10 अधिक अर्धा इंच मिळून 10.5 घेतलेली आहे. तर वरती इथे 2 इंच रुंदी आणि इथे खाली आपल्याला 2.5 इंच रुंदी घ्यायची आहे. आणि ही रुंदी घेऊन आपण इथे पण काटकोन त्रिकोण करून घेतलेला आहे. काटकोन त्रिकोण करून घेऊन आपण फ्रेंच कर्वच्या सहाय्याने हा आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर आपण इथे कमरेची जी टक्स आहे ती आपल्याला छातीचा चौथा जो आहे त्याच्यामध्ये अर्धा करायचा आहे. म्हणजेच काय, शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडून उरलेल्या भागाचा हा अर्धा इंच येतो. आता इथे 4 घेतलं आहे, तर वरती पण आपण इथे 4 घ्यायचं आहे टक्स पॉईंट. आता उंची कमी असल्यामुळे आपण 4च घेतो आहे. तर हा 4 इंच घेतला आणि ह्या मध्यरेषेच्या त्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा मिळून दोन्हीकडून हा क्रॉस लाईन मारून घेतली. आता आपल्याला गळा उतार पण 5 इंच द्यायचा आहे आणि गळा उतार पण करून इकडे क्रॉस लाईन करून घ्यायची आहे. आता इथं आपण 2 इंच घेतलं आहे, इथे 3 इंच मिळून 5 इंच. मुंडा खोली आपल्याला 5.5 इंच आहे. आता गळा रुंदी इथे खाली 2.5 इंच आहे. आता इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच आहे. टक्स पॉईंट इथे 4 इंचावर आहे. तर अशा प्रकारे आपला हा 5चा भाग डायग्राम काढून तयार आहे. हा ऑप्शन भाग आहे. आपण अर्धा इंच वरती घेऊन टक्सपासून आपण इकडे क्रॉस कमरेकडे कटिंग करू शकतो आहे. केला तरी चालतो, नाही केला तरी चालतो. आता हा आपण ऑप्शन भाग कटिंग करून घेऊया. तर आपण 4 टक्स ब्लाऊजचा पुढील भाग आता कटिंग करतो आहे. तर आपल्याला उंची आहे 13.5, त्याच्यामध्ये 2 मिळवायचे आहेत म्हणजे 15.5. तर 15.5 2 ठिकाणी अशा फुल करून घ्यायचे आहेत, लाईन मारून घ्यायचे आहेत. डार्क अशी लाईन मारून घेतली आपण, डार्क लाईन मारून घेतली. आता रुंदी घ्यायची आहे. तर छातीचा चौथा 8 आणि अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. तर 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे शिलाई मार्जिन 2 इंच असतं पुढच्या भागाचं.
तर आपण पुढील भागाचे 2 इंच शिलाई मार्जिन करू आणि ह्याही लाईन मार्जिन होते. ह्या दोन्ही लाईन मार्जिन घ्यायच्या. आता बघा आपल्याला शोल्डर, तर पुढील शोल्डर पाठीमागील भागापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा असतं जादा, तर आपल्याला इथे 5.5 इंच खूण करून घ्यायची आहे. तर आपण इथे 5.5 इंच खूण करून घेतली. आता मुंडा खोली आपल्याला 5.5 इंच घ्यायची आहे. तर इथे पण आपण खूण करून घेऊ. आता इथे आपल्याला काटकोन त्रिकोण करून घ्यायचं आहे. हे सरळ लाईन मारून घ्यायचे आणि इथे पण आपल्याला लाईन पाठीमागच्या भागालाही इथे क्रॉस अर्धा 1 इंचच ठेवलेलं होतं आणि पुढील भागालाही आपण इथे 1 इंचच ठेवतो आहे. आता याचा जो मध्य काढतो आहे आपण सरळ लाईनीचा, त्या मध्यापासून इथे 1/2 इंच आतमध्ये घ्यायला लागतं पुढील भागासाठी. तर हे 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे आकार द्यायचा आहे. फ्रेंच कर्वपेक्षा आपला असाही आकार छान येतो, त्यामुळे हा आकार देऊन घेतला. आता गळा रुंदी आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायची आहे. पाठीमागची गळा उंची आपण 2 घेतली, तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की पुढील गळा रुंदी 2.5 का घेतली. तर पुढच्या भागाला आपल्याला काच बटनपट्टी ठेवावी लागते, त्यामुळे आपण 1/2 इंच अर्धा इंच तिथं शिलाई मार्जिन जाते, त्यामुळं आपल्याला इथे अर्धा इंच गळा रुंदी जादा घ्यावी लागते. तर इथे गळा रुंदी आपण 2.5 घेतले आणि गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे असते, त्यामुळं कोण किती ठेवेल 6, 6.5 त्याप्रमाणे आपण घ्यायचे. तर आपण इथेही 2.5 इंचच घ्यायचं आहे आणि आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. तर ही लाईन मारून घेतली. आता इथे आपल्याला कर्वला राऊंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण गोल गळा आपण बनवू शकतो. आता इथे आपल्याला इथेही गळा उतार आपल्याला 1/2 इंच द्यायचा आहे, कारण पुढचा गळा पाठीमागचा गळा खूप मोठा आहे, त्यामुळे इथे गळा उतार द्यायचा आहे आपल्याला, खांदा उतार द्यायचा नाही आहे. तर आपल्याला हे गळ्याचा डायग्राम झालेला आहे काढून. तर आपण इथे आता योगपट्टीसाठी काच बटनपट्टीकडे 4 इंच घेतो आहे. 3 इंचावर एक खूण करायची आहे आणि एक 4 इंचावर खूण करायची आहे आणि कमरेकडे पण आपल्याला 3 इंचावर एक खूण करायची आहे. तर आपल्याला हे 3 इंचावर अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे. 3 इंचावर ही सरळ लाईन मारून घेतली आणि इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. 3.5, 4पर्यंत घेऊ शकतो आहे आणि मग आपल्याला इथे क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. हे बघा, ही क्रॉसपट्टी छान प्रकारे आलेली आहे आकार क्रॉसपट्टीचा. तर आपलं पुढील भागाचं योगपट्टीचं माप झालेलं आहे, मुंडा खोली झालेली आहे, गळा उंची आणि रुंदी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण गळा उंची आणि रुंदी झाल्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट काढून घ्यायचे. तर आपल्याला इथून खाली 4 इंच आणि इथून वरती 2.5 इंचावर आपल्याला खूण करायची. इथून इथे 2.5 इंच खूण केली, खाली 1 इंच, इकडे खाली 1/2 इंच, ही क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. खाली
टक्स ही 1.5 इंचाची असते. आता इथे आपण मध्य करायचं आहे. 5 आला आहे, 5चा मध्य इथे 2.5 इंच आहे. तर 2.5 इंचाला इथे पण 2.5 इंच घ्यायचं आणि इथे आपण 5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. हा 5 इंचाचा टक्स द्यायचा आहे. आता इथेही आपल्याला 7चा अर्धा करायचा आहे. तर हा अर्धा करून इथेही आपण 4.5 5 पावणे 5पर्यंत आपण मार्किंग करू शकतो. तर आपल्याला हा सरळ घ्यायचा आहे टक्स की क्रॉस घ्यायचा हे आपल्यावर असतं. काही लोक असं क्रॉस पण घेतात आणि काही लोक असं सरळ पण घेतात. तर आपण कोणता घ्यायचा आहे त्यावर आपलं ठरलेलं असतं. आणि इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 3 इंच 2.5 ते 3 इंच घ्यायचं आहे. तर आपण बघूया ह्या 4ही टक्समध्ये 2-2 इंचांचं अंतर पाहिजे. तर आपलं इथे आलेलं आहे 1.25 ते 2 इंचाचं अंतर आलेलं आहे. हे बघा, हे 2.25ला 1 लाईन कमी आहे. इथे पण 2ला 1 लाईन कमी आहे आणि इथे पण 2ला 2 वर पॉईंट आला आहे. तर आपल्याला 1, 2 आणि 3 ठिकाणी इथे 1.5च्या पुढे आणि 2पर्यंत आपल्याला अंतर आलं पाहिजे इथलं. असे हे 4 टक्स मारून घ्यायचे, मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्या 4ही टक्सचं मार्किंग पण 1.5 इंचाचंच आहे. 4ही टक्सचं मार्किंग पण 1.5 इंचाचंच ठेवायचं आहे. आता बघा, इथे आपण 2.5 इंच गळा रुंदी ठेवतो आहे. इथे आपल्याला पाठीमागच्या भागाला 3 इंच आल्यामुळे इथे पण 3च इंच पाहिजे आहे कंपल्सरी. कोणतेही ब्लाऊज शिवते वेळेला आपण लक्षात ठेवायचं आहे की इथे पाठीमागच्या भागाचा जितका भाग आहे हा तेवढाच ठेवायचा आहे. आता मुंडा खोली 5.5 पाठीमागची आहे, तर पुढील ही 5.5च आपल्याला ठेवायची आहे. गळा रुंदी वरती 2.5 आहे, तर इथे पण 2.5च ठेवायचे आहे. खाली पण 2.5 ठेवायचे आहे. आता योगपट्टी जी आहे, क्रॉसपट्टी म्हणतो, योगपट्टी म्हणतो आपण, इथे 4 इंच ठेवायचे आहे. 4 इंच आणि इथे 3 इंच. आता हा टक्स आहे, हा 2.5 इंचाचा आहे. हा पण 2.5 इंचाचा टक्स आहे. हा 5 इंचाचा टक्स आहे आणि हा 3 इंचाचा टक्स आहे. तर अशा प्रकारे आपण पुढील भागाचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण 32 साईजचं पुढील भागाचं मार्किंग करून आता कटिंग करून घेऊ. तर आता आपण पुढील भाग कटिंग करून घेऊया. तर पहिल्यांदा आपण योगपट्टीपासून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे आपण योगपट्टीपासून कटिंग करतो. अशा प्रकारे आपण मुंडा खोली पण कटिंग करून घेऊया. तर आपल्याला इथे खांदा उतार पण कटिंग करायचा आहे, तर तो पण असा कटिंग करून घेऊया. तर आपल्याला बघा, हा पुढील भाग आणि हा पाठीमागील भाग, अशा प्रकारे दोन्ही भागाचं कटिंग झालेलं आहे, पुढील आणि पाठीमागील भागाचं. तर आपण हात कटिंग कसं करायचं ते बघूया. तर आपण हात कटिंग कसं करायचं ते बघूया. तर आपल्याला पहिल्यांदा छातीचा 4था भागाचं बंदघडी करायची आहे. तर ही अशी आपण बंदघडी केली. बंदघडी आपल्याकडे घ्यायची आहे आणि आपल्याला इथे रुंदी घ्यायची आहे. तर छातीचा 4था घ्यायचा आहे. आता छाती आहे 32, तर 32चा 4था इथे 8 इंच घेतला आहे. आणि आपल्याला उंची, हाताची उंची 9 पाहिजे आहे, अधिक 2 इंच खालील घुमडपट्टीसाठी
मिळून आपल्याला 11 इंच घेतलेलं आहे. तर 11 इंच घेतलेलं आहे. ते खालून पट्टी घेऊ, ही लाईन मारून घेऊया खालून डोंगर पट्टीची, आणि इथे आपल्याला उंचीची लाईन मारून घ्यायची. आता आपल्या इकडे रुंदीची लाईन मारून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे एक कॉलम तयार झाला आहे. आपल्याला पूर्ण उंची आधी डोंगरपट्टीसाठी 2 इंचाचं, आणखी रुंदी आपल्याला छातीचा 14 घेतला. तर हा छातीचा 14 8 घेतलेला आहे. आता बघा, जेव्हा 9 इंच उंची असते 8 नंतर, तर इथे आपण कॅप हाईट 3.5 घेतो. म्हणजे 3.5 कॅप हाईट घेतली, आणि इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. इथे 1 इंच घेतलं, आणि इथून आपण क्रॉस लाईन मारायची. क्रॉस लाईन मारली. तर आपल्या इथे सिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंचाचं आहे. तर 1.5 इंचावर आपण खूण करून घ्यायचे, आणि इथून इथे आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथे 1 इंचाची जी खूण करून घेतली आहे तिथेपर्यंत आपण हा मध्य काढून घेतो. आता मध्य काढल्यानंतर आपण काय करायचं आहे, वरती अर्धा इंच, आणि ह्याचा मध्य काढून आपण इथे अर्धा इंच घ्यायचं. इथे अर्धा इंच. तर आपण आता काय करायचं आहे, फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण याला आकार देऊन घेऊ. तर बघा, असा फ्रेंच कर्व लावलेला आहे. तर इथे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला इथेपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आकार दिला. हा आकार देते वेळेला आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनपर्यंतच द्यायचा आहे, आणि नंतरचा आकार जो देतो आपण त्याला माशाचा आकार बोलतात. त्याला माशाचा आकार जो आपण द्यायचा आहे तो असा इथून द्यायचं आहे असं, आणि ह्याला छेदत इथे आपल्याला आकार द्यायचं. बघा फ्रेंच कर्व कसं लावलेलं आहे. तर आपण ॲडजस्ट करायचं आहे फ्रेंच कर्व. ह्या साईडहून आपण इथं असं फ्रेंच कर्व लावून इथेपर्यंत आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. फ्रेंच कर्व हळूहळू असं फिरवत नंतर इथेपर्यंत घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण फ्रेंच कर्व परत उलट्या दिशेनं लावायचं आहे, आणि हा असा आकार काढून घेतला. आणि पहिल्या वेळेला आपण काय केलं आहे, हा फ्रेंच कर्व आपण असाच लावलेला आहे. हे बघा, बरोबर. तर आता इथे माशाचा आकार झालेला आहे. आता इथे आपण त्याची रुंदी घेऊया. दंडघेर आपलं 9 आहे. 9चा अर्धा 4.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे 4.5 आहे, तर इथे खाली 5 घ्यायचं आहे, आणि अधिक त्याच्यापुढे 1.5 घ्यायचं आहे. तर आता बघा, ह्या मार्किंगप्रमाणे आपल्याला ह्या रेषा मारून घ्यायच्या आहे. आता बघा इथे ह्यात उंची 9, रुंदी छातीचा 14, आणि हा उंची अधिक 2 इंच. इथे दंडघेर अर्धा अधिक 1.5 इंच. तर इथे 1 घेतलेला आहे. इथे कॅप हाईट 3.5 घेतलेली आहे, आणि आपण हा आकार दिलेला आहे.
तर अशा प्रकारे आपला हा हाताचा डायग्राम पूर्ण झालेला आहे. तर बघून घ्या व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप आपण ती माहिती देतो आहे. इथे कॅप हाईट आपल्याला 3.5 घ्यायची आहे. इथे 1 इंच घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हाताचा डायग्राम झालेला आहे. आता आपण त्याचे कटिंग करून घेऊया. इथे कटिंग करून घेऊया. तर इथे आपण दंडगेरा काढून कटिंग करून घ्यायचा आहे. तर राहिलेला हा कपडा काढून टाकायचा आहे. बघा, इथून बाहेरून टोटल सगळे दोन्ही भाग कापून घ्यायचे आणि नंतर हा आतमधून एकच उचलायचं आणि हा माशाचा आकार काढायचा. झालं आपल्याला हाताचं माप, आपलं हे हाताचं झालं. अशा प्रकारे आपला ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेलं आहे. हे बघा, पाठीमागील भाग, हा पुढील भाग आणि हे हात. तर जर तुम्हाला सर्व माहिती समजली असेल आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबा.